आपण मागे गेलो. आज तुम्ही विचार करा की समजा आपण 70-80 हजार कोटी रुपये ज्याच्यावर गुंतवतोय, त्याच्यामध्ये 2.5 वर्ष काम बंद ठेवणं, म्हणजे त्याचा इंटरेस्ट कोणाचं बर्डन कोणावर येणार आहे, त्याची कॉस्ट कोणाला बेअर करावी लागणार आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या निर्णयांमुळे गुजरातमध्ये बुलेट ट्रेनचं काम खूप पुढे गेलं, आपण मागे राहिलो. पण नवीन सरकार आल्यानंतर आम्ही तात्काळ सगळ्या मान्यता दिल्या, अतिशय वेगानं ते काम चालू केलं. गेल्या 2.5 वर्षात ते काम खूप वेगानं चाललेलं आहे आणि आम्ही आता जी नवीन टाईमलाईन आहे त्याच्यामध्ये ते काम पूर्ण करू. एक मुद्दा काल समोर आला होता की कालच्या काल महाराष्ट्रातल्या सगळ्या पाकिस्तानी नागरिकांना बाहेर जाण्याच्या संदर्भामध्ये एक माहिती समोर आली होती. किती पाकिस्तानी नागरिक आता भारताच्या बाहेर गेले? असं आहे की एक्झॅक्ट आकडा जो आहे हा लवकरच पोलीस विभाग त्या ठिकाणी घोषित करेल. पण मी तुम्हाला सांगतो की जे पाकिस्तानी नागरिक भारतातनं बाहेर गेले पाहिजेत अशा सगळ्या नागरिकांना आयडेंटिफाय करण्यात आलं, संपर्क करण्यात आला, बाहेर जायला सांगण्यात आलं. त्याचं ट्रॅकिंग चाललेलं आहे की ते कुठून जात आहेत, काय करत आहेत, त्याचं ट्रॅकिंग चाललेलं आहे. त्यामुळे त्याची आकडेवारी आपल्याला पूर्ण सांगितली जाईल. पण कोणीही म्हणजे केंद्र सरकारने सांगितलेल्या कॅटेगरीत बसणारा कोणीही नागरिक असा नाही की जो आम्हाला सापडलेला नाही. गृहराज्यमंत्र्यांच्या विधानानंतर सर पाकिस्तानी नागरिकांच्या आकडेवारीच्या संदर्भात एक मोठं असं आहे, शेवटी अनेक वेळा वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रीफिंगच्या आधारावर मंत्री बोलत असतात. म्हणूनच काल मी ऑथेंटिक ब्रीफिंग आपल्याला केलं, गृहमंत्री म्हणून ऑथेंटिक ब्रीफिंग केलं. मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो, जे पाकिस्तानी नागरिक बाहेर जायला पाहिजेत, केंद्राच्या आदेशामध्ये जे पाकिस्तानी नागरिक बसतात की ज्यांना भारत सोडला पाहिजे असे सगळे आइडेंटिफाई झालेले आहेत. एकनाथ शिंदे ने जो बयान दिया एकदम कॉन्ट्राडिक्टरी था, उसको लेकर के देखिए कई बार अलग अलग प्रकार के ब्रीफिंग के आधार पर बयान दिए जाते हैं. मैं आपको बताना चाहता हूं कि जो पाकिस्तानी नागरिक केंद्र सरकार के आदेश के अनुसार देश छोड़कर जाने चाहिए, ऐसे सबको आइडेंटिफाई कर लिया गया. इसमें से कोई भी बचा नहीं और उनको बाहर भेजने के लिए कंप्लीट ट्रैकिंग चल रहा है. इसका कंप्लीट आंकड़ा जल्दी ही पुलिस आपको देगी. मूल रूप से कन्फ्यूजन इसलिए कई बार क्रिएट होता है कि जो पाकिस्तानी नागरिक यानी सिंधी समाज के हिंदू लोग लॉन्ग टर्म वीज़ा के ऊपर यहाँ पर आए हैं, वो लोगों ने सिटीज़नशिप के लिए अप्लाई किया हुआ है, इसलिए उनको इस आदेश के तहत भारत छोड़ने का कोई कारण नहीं है. जो लोग शॉर्ट टर्म वीज़ा पर आए हैं, ऐसे पाकिस्तानी नागरिक जो है इनको 48 घंटे में देश निकाला करना था. उसके लिए महाराष्ट्र ने पूरे तरीके से अपना फर्ज निभाया है. धर्माच्या संदर्भामध्ये मुद्दा समोर आला, परंतु विजय वडेट्टीवार असं म्हणतात की अतिरेक्यांना धर्म विचारण्यासाठी वेळ नाहीये, तो केवळ आतंकवाद आहे, धर्म विचारण्याचा कुठेही वेळ नाहीये. असं आहे की अशा प्रकारचे स्टेटमेंट्स देऊन जे काही मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांच्या नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळणं चाललं आहे. आता नातेवाईकांचं म्हणणं आपण सगळ्यांनी मीडियामध्ये दाखवलं आणि नातेवाईकांनी स्पष्टपणे सांगितलं, ज्यांच्या समोर मारलेलं आहे त्यांनी सांगितलं. तिथे थोडी होते वडेट्टीवार, हे इथे बसून कुठेतरी अशा प्रकारचे स्टेटमेंट करून नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळणं, मला असं वाटतं हे अतिशय वाईट आहे. आणि म्हणजे मला याच्याकडे शब्द नाही, याला मूर्खपणा म्हणावा की काय म्हणावं मला समजत नाही. ईडीच्या कार्यालयाला आग लागल्यानंतर मी ईडीच्या अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे. ईडीतला प्रत्येक पेपर, कागद हा त्या ठिकाणी सेफ आहे, त्याचं मिरर इमेजिंग देखील आहे, त्याचं स्टोरेज देखील आहे. त्यामुळे या आगीने कुठल्याही केसला, कुठल्याही कागदाला, केसाचाही धक्का लागलेला नाही. दूसरी बार ऐसा बयान दिया है जब मुंबई हमले को लेकर दिया था और अब यहाँ पर कंट्रोवर्शियल देखिए बहुत ही असंवेदनशील और मूर्खतापूर्ण बयान है. जो वहाँ पर मारे गए, जिनकी हत्या हुई, उनके परिवारजनों ने, जो वहाँ पर उपस्थित थे उनके साथ,
उन्होंने जो बयान दिया उस बयान को झुठलाना, इससे ज़्यादा असंवेदनशीलता क्या हो सकती है। एक प्रकार से उनके ज़ख्मों पर नमक छिड़कने का काम ये कर रहे हैं। उनको कभी भी ये जो हमारे सारे मरे हुए भाई हैं उनके परिवार वाले माफ़ नहीं कर सकते। ऐसा मूर्खतापूर्ण बयान करना एक प्रकार से जो हमारे दुश्मन हैं उनको बढ़ावा देने वाला ये काम है। सर मुघलांचा इतिहास वगैरे सर इतिहास